हाय, हॅलो, नमस्कार. मी नेहा नाईक म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी गिरिजा. मला माहिती आहे तुम्ही नशीबवान ही मालिका बघतच असाल. तर आता एवढी सगळी धमाल आम्ही करणार आहोत. पण त्याआधी ह्यांचं पण इंट्रोडक्शन आपण करून घेऊया. नमस्कार, मी सानिका मोजर म्हणजेच सावी प्रधान येते तुमच्या भेटीला. सो येस, आय एम एक्सायटेड फॉर दिस जर्नी आणि आता भेट होतच राहील. नमस्कार, मी प्राजक्ता केळकर म्हणजेच नशीबवान मालिकेतील तुम्हा सगळ्यांची लाडकी वासंती. वासंती ही ॲक्च्युअल सेटवरती पण हिची लाडकी आहे आणि सिरियलमध्ये पण तुम्हा सगळ्यांची लाडकी आहे. सो आता आमची लग्नसराई चालली आहे आणि आज तिथे मेहंदीचा कार्यक्रम आहे. तर मग त्या मेहंदीच्या कार्यक्रमात मग आता काय काय मजा होणार आहे आणि मग ही सावी जी नवीन आता इंट्रोड्यूस झाली ती काय काय गोळ घालणार आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. बरं, सावी किती एक्सायटेड आहेस या सगळ्यांसाठी, कारण तुझी आता एंट्री ते होणारच आहे. येस, खरं सांगायला गेलं तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. कारण मी सिरियल फॉलो करते जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हापासून. आणि ह्यांना स्क्रीनवर बघून मला इतका आनंद व्हायचा की कधी मी ह्या सगळ्यांसोबत येते, काम करते, मजा करते, स्क्रीन शेअर करते. आणि खरंच म्हणजे मी जेवढं इमॅजिन केलं होतं प्रमाणाच्या बाहेर ही लोक खूप छान आहे. मला खूप सांभाळून घेतलं. प्रत्येक वेळी तुला ही अजिबात नाही. मी तर हिच्याशी कधीच चांगली वागलेली हा, ही नाहीये सोडून आतापर्यंत. बाकीचे सगळे शीज अन एक्सेप्शन. मी सांभाळून घेण्याचंच काम करते. सो आणि तुला काही भूक लागली का किंवा तुला काही हवं आहे का असं सारखं त्यांचं एक कम्फर्ट झोन क्रिएट करणं असतं. खूप शिकवतात. ऑफकोर्स खूप मोठे मोठे आमचे स्टार्स आहेत. माझ्याकरता किती कम्फर्ट झोन तयार करते ही. एक मिनिट, मी तुम्हाला एक खूप छान किस्सा सांगते. त्या दिवशी माझं पॅकअप झालं होतं. ही एकटी राहिली होती. बरं, हिच्या सीनला पण वेळ होता. जाताना मी हिला बाय करते तर हिने मला असं सांगितलं, असं केलं. म्हटलं असं का करते ही. हिने चक्क एक रील शूट केलं आणि त्या रील मध्ये हिने सगळीकडे एवढूचाच डब्बा होता, कुणी खाल्लं, वासंतीने खाल्लं. बिस्किट दिलं, कुणी खाल्लं, म्हणजे वासंती. बघ ना आपलं बॉन्डिंग किती दिसतंय ह्यातलं वा वा, सगळं. काय बरं, मी जे जे काही सगळं डब्याला आणते ते ती खाऊन टाकते असं ते रील मी लहान मुलाच्या आवाजात शूट केलं होतं. अपोजिट आहे. पण ह्या नाही ते झालं. पण ह्या सगळ्यांना हे कळतंय का, म्हणजे सगळ्यांना कळतंय पण ह्या बाईलाच कळत नाही की आमचं किती बॉन्ड स्ट्रॉंग आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करते. हो. कळलं तुम्हाला, म्हणजे मी खरंच किती शांत आहे आणि जेरीची जोडी आहे आणि मी ह्याची फिटनेस असते प्रत्येक वेळी. शी इज जेरी, शी इज स्टॉम अँड आय एम दॅट विटनेस. ती रिक्वायरमेंट देते की ताई तुला हे जमतं का ग, जमतं ना, छान करतेस ना, आणि रिक्वायरमेंट असते. आणि आता आमच्या इथे आता तर म्हणजे बघायलाच नको. आता मेहंदी सुरू आहे, हळद, संगीत, मग काय सुनबाई घरी येणार, मग तर काय फरमाईशवर फरमाईश असणारच. आत्तापासूनच एवढी डोक्यावर बसले, पुढे काय काय होणार आहे काय माहिती. नक्कीच नेहा, आता तुमचं बॉन्डिंग बघून मला तुला तेच प्रश्न विचारायचं होतं, कारण पहिली मालिका आहे नाही तुमचं आता बॉन्डिंग असं दिसतोय. खरंच तू नशीबवान आहेस, कारण असं बॉन्डिंग आता झालेलं आहे. काय सांगशील की त्याबद्दल, की पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत चेंजेस? माझं खरं तर पहिल्या दिवशीच प्राजक्ताताईशी म्हणजे आम्ही रीडिंगला भेटलो होतो तेव्हाच आम्ही एकमेकींकडे बघून हसलो आणि तिथेच ते क्लिक झालो आम्ही. म्हणजे मला पहिल्यांदा खरंच असं वाटलं होतं की म्हणजे ह्या जरा थोड्याशा डॉमिनेटिंग असतील किंवा म्हणजे मी बऱ्यापैकी तिचे निगेटिव्ह रोल्स पाहिलेत म्हणून मला वाटलं होतं हे की पण खरंच खरंच पाहिले मी. मला वाटली होती ती आहे डॉमिनेटिंग, हा ती खरंच आहे. पण पण नाही, ती पहिल्याच दिवशी आम्ही दोघी एकमेकींच्या समोर आलो आणि ती इतकं प्रेमाने माझ्याकडे बघून हसली की तिथेच मला ती क्लिक झाली की यार येस, ये बंदी अपनी है, शी इज द वन. सो आणि आमची मेकअप रूमही सेम आहे त्यामुळे. आणि मी हे खरं सांगते जरी आता हे त्यांना पटत नाहीये, पण नाही आम्ही खूप मजा करत असतो आणि खरंच एक सपोर्ट असतो ना आपल्याला सेटवरती की आई बाबा असतात आपले, कोणीतरी सेटवर आपलं एक पालकत्व उचललेलं असतं. तसं अजय दादा आणि प्राजक्ताताईंनी माझं एक पालकत्व उचललेलं आहे आणि वी आर जस्ट लाईक फॅमिली. अजिबात नाहीये ती शांत. तिच्या चेहऱ्यावरती प्लीज जाऊ नका, कारण मेकअप रूममध्ये जी काही धमाल मस्ती होत असते त्याची फक्त आय विटनेस मी एकटीच आहे आणि हे पण मी हळूहळू जगापर्यंत पोहोचवीन असं म्हणतीये. तर बघूया, पण नाही खरंच आमचं बॉन्डिंग खूप सुंदर आहे. बरोबर, प्राजक्ताताई आता पोलखोल करते गिरिजा तुमचं. सो काय सांगाल तिच्याबद्दल, काय सांगाल, तिचे फॅन्स सुद्धा बघणारे आहेत? खूप गुणी मुलगी आहे, म्हणजे जशी सिरियलमध्ये आहे तशीच गुणी आहे, खूप गोड आहे, तेवढीच मस्तीखोर आहे आणि तिचं सगळ्यांशीच छान जमतं.
पण जसं तिने सांगितलं त्याप्रमाणे पहिल्या दिवशी तिला मी जरी अशी वाटले असेल तरी नंतर म्हणजे शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून आम्ही जेल झालोच. फार छान आहे. आपण ती जसं म्हणते की नाही की मी अशी दिसायला शांत वगैरे कॅरेक्टरवर जाऊ नका, ती पण तशीच खरं आहे. म्हणजे आम्ही दोघी जणी आणि पहिल्यांदा असं झालं रूम शेअर करायची, म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही वगैरे. पण आता तर म्हणजे असं झालंय की ती रूम मध्ये नसेल तर मला करमत मी नाही राहून आणि मी सगळं. नसेल तर तिला करमत नाही. बरं, आता लग्नाचं सगळे सीन सुरू आहेत. सो कोणाच्या लग्नात सगळ्यात जास्त धमाल करायला तुम्हाला आवडेल सेटवरच्या? जर लग्न झालं तर यंदा असं काही? हा म्हणजे हा सानिका, किती यंदा कर्तव्य आहे? म्हणजे म्हणजे मला असं उगाच आता वाटायला लागलं हो की तुझ्या लग्नात किती मजा येईल बघ ना. एकतर सानिका मुंबईची आहे त्यामुळे मी कधी मुंबईत बरं, लग्न मी एक attend- सांगते, ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात छोटी मी आहे. एक मिनिट नाही नाही, नेहा पण आहेच. म्हणजे Exactly. मी उभी आहे असंच नेहाचं आहे, त्यामुळे आम्हाला पण माझं हरकत नाही. anyway आता लग्न आहे, मुंबईची लोक त्यामुळे- खूप ऍडजस्टेबल असतात. आम्ही पुण्याला येऊ शकतो, हो, काहीच अगदीच. प्रॉब्लेम नाही. मी पण आधी पुण्यात तुम्हाला आधी बोलवायचं की नाही हे आधी ठरवावं लागेल तुला ना. काय विचार करायचा नाही ते सांग ना. नाही पण इथे माझं लग्न तर आता होणारच आहे. म्हणजे गिरिजाचं लग्न तर होणार आहे. सो तुम्ही एनिवे एन्जॉय करताय. Yes. पण आफ्टर गिरिजा कोणच तरी पाहिजे ना. मग आता ही आहे किंवा विशाखा म्हणून माझी जी मैत्रीण आहे तन्वी, सो तिच्या लग्नात आम्ही खूप धमाल करू असं मला वाटतं. पण सानिकाच्या लग्नात जरा जास्त मजा येईल कारण ती कारण मी प्रॉपर जरा- लालबागची आहे आणि लालबाग आणि तो सगळा एरा मला बघण्यात खूप इंटरेस्ट आहे आणि आम्ही खूप आधीपासूनच्या मैत्रिणी आहोत त्यामुळे मला तिच्या लग्नात जास्त मला मजा. हो, ते तर आता होणारच आहे आरामात. बहुतेक. आमची वय बघता मला तर वाटतं माझंच आधी ठरेल. पण नेवर नो हा. लहान आहे सगळ्यात पण लहान मुलं आजकालची जेन्झी. सानिका, Yes. यंदा आहे कर्तव्य? नाही, मी खरंच या सगळ्यांमध्ये मी छोटी आहे हिच्यापेक्षा. छोटंसं पण काय झालं आजकालच्या लहान मुली बघ. नाही, पण जरा मला स्वतःला खूप एक्सप्लोअर करायचं आहे कॅरेक्टर्समध्ये किंवा इन जनरलच खूप गोष्टी आहेत. लग्न तर काय होईलच नंतर, म्हणजे त्यामुळे एवढंच नाही. बरं, मालिकेचं नाव नशीबवान आहे आणि गिरिजाचं म्हणजे नेहाचं तुझं नशीब खूप चांगलं दाखवलेलं आहे या मालिकेत. असं बिहाइंड कॅमेरा काही असंही मॅनिफेस्ट केलेलं की ते घडलंय असं काही अशा गोष्टी? काही किस्से Almost. तिघांचे? ऑलमोस्ट सगळंच म्हणजे मला आठवतं की माझ्या कामाची सुरुवातच फिल्म सिटीपासून झाली. म्हणजे मी लहान होते तेव्हाच ठरवलं होतं की तेव्हा फिल्म सिटी म्हणजे काय, मुंबईत शूट करतात म्हणजे नक्की काय करतात काहीच माहिती नव्हतं. पण एकदा वयाच्या 18-19व्या वर्षी मुंबईत आले होते तेव्हा पहिल्यांदा ऑडिशनसाठी फिल्म सिटीत आले होते. कोठारे विजनच्याच सेटवरती आले होते. काही कारणास्तव ते काम माझं पुढे ढकललं गेलं. पण त्यानंतर एक मॅनिफेस्ट केलं होतं की आले कधी आयुष्यात तर फिल्म सिटीतच काम करीन आणि ह्या सेटवरच मोस्टली काम करण्याची इच्छा तेव्हा माझी खूप अशी होती. आणि कुठेतरी ते मॅनिफेस्टेशन वर्क होतं की माझं पहिल्या चित्रपटाचं शूटिंगसुद्धा इकडे अगदी पलीकडे फिल्म सिटी लेक आहे तिकडेच झालं. दुसरं आता हे शूट आहे, मालिका पहिली आहे आणि माझ्यासाठी हा सेट जुना आहे कारण इथे येऊन गेली आहे. आयुष्यात पहिल्यांदा फिल्म सिटीत आली असेल तर ती ह्या सेटवरती आली आहे. सो मला वाटतं हेच तेव्हाचं कुठलं तरी मॅनिफेस्टेशन की जे अगदी नकळतपणे की यार कधी केलं ना तर आपण इथेच करू हा, हे होतं आणि ते अशा पद्धतीने कधी वर्क होईल असं वाटलंही नव्हतं. सो मी खरंच म्हणेन की हो, या बाबतीत मी खूप जास्त नशीबवान आहे. सानिका? माझी आत्ताच मेमध्ये आधीची सिरियल ऑफर गेली दिस मे, आणि तेव्हा असं मला झालं की यार काय करू आणि माझी ना कुठेतरी मनात एक इच्छा होती की मी पुढचा जर शो केला तर तो स्टारसाठी करावा, नेक्स्ट शो, आणि स्टारसाठी केला तर तो खास कोठारे विजनचा असावा असं एक माझं बॅक ऑफ द माइंड होतं. पण मी असं काही ठरवलं नव्हतं की असं गणित कधी जुळून येईल. आणि मग इव्हेंच्युअली सगळ्या प्रोसेस होत गेल्या आणि परवाच्या दिवशी मी कारमध्ये होते. कारमध्ये बसून जस्ट मला असं एक फ्लॅशबॅकमध्ये गेले. तेव्हा मी म्हटलं अरे दिस वॉज समथिंग आय आस्क्ड फॉर. म्हणजे स्टार प्रवाह त्यासोबत कोठारे विजन म्हणजे तो योग जुळून आला. सो दिस वॉज समथिंग आय मॅनिफेस्टेड सबकॉन्शियसली, जे आता अचानक पूर्ण झालंय अँड आय एम ग्लॅड अबाउट इट. प्राजक्ता? मी जेवढं मॅनिफेस्ट करत सगळंच मला मिळतं. पण आत्ता एक काही महिन्यांपूर्वी मला असं वाटलं होतं की काही वर्ष स्टार प्रवाहावरती यायला मिळालेलं नाही आहे, सो स्टार प्रवाहाची सिरियल आपण करावी. आणि कोठारे विजन तर म्हणजे माझं खूपच खास आहे. खूप सिरियल त्यांच्याकडे केलं आहे. त्यांच्या सगळ्या म्हणजे का तिथे काम करणाऱ्या सगळ्या लोकांचा, स्वतः महेश सर मॅडम, या सगळ्यांचा मला खूप छान अनुभव आहे. आणि
कोठारे विजन, स्टार प्रवाह यासोबत आपण जी सिरियल करतो त्यातलं काम हे पण खूप छान असावं, हे असं आपण म्हणतोच आणि त्याप्रमाणे मला सगळं काही मिळालं. हां, आता ठीक आहे, थोडे आर्टिस्ट आहेत मस्तीखोर, पण ते मी मॅनेज करून घेते आता, म्हणजे हरकत माझ्याकडे नाही. बघून वाटतं का हो मी मस्ती करत असते? वाटतं नाही, आहे ती मस्तीखोर. बरं, असंच मॅनिफेस्ट करत राहा आणि सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ द्या. सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? काय नाही, मी एवढंच सांगेन, म्हणजे सगळ्यांच्याच वतीनं मी हे सांगेन, की आमच्या मालिकेवर असंच भरभरून प्रेम करत राहा आणि भरपूर तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि बघत राहा. सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 9 वाजता नशीबवान ही मालिका फक्त स्टार प्रवाहावरती. थँक्यू. थँक्यू.